मित्रांनो, या गणेशोत्सवामध्ये गावाकडून जर कोणी पुण्यामध्ये गणपती पाहायला आला असलं तर त्याला अख्ख्या पुण्यामध्ये दोनच गोष्टी दिसल्या असतील। एक म्हणजे गणपती आणि दुसरं म्हणजे पुनीत बालन यांचे होर्डिंग्स। गणेश मंडळांना मालामाल करणारे आणि गावभर होर्डिंग्स लावणारे पुनीत बालन नेमके आहेत तरी कोण? पुण्यातील उद्योजक पुनीत बालन यांना पुणे महापालिकेकडून शहरभर अनधिकृत होर्डिंग्स लावल्याबद्दल सुमारे 3.25 करोड रुपयांचा दंड लावण्यात आलेला आहे। त्यांना दंड भरण्यासाठी 2 दिवसांची मुदत पालिकेकडून देण्यात आली। त्यानंतर गणेश मंडळांनी त्यांच्यावर लावण्यात आलेला दंड मागे घ्या अशी मागणी केली। सोमवारच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचं पालिकेने सांगितलेलं आहे। मात्र या सगळ्यात गावभर होर्डिंग्स लावणारे आणि ज्यांच्यावर कोट्यवधींचा दंड ठोठावण्यात आला आहे ते पुनीत बालन मात्र भलतेच प्रसिद्ध झाले आहेत। पुण्यात गणपती बघायला आल्यानंतर गणपती व्यतिरिक्त पुनीत बालन यांच्या होर्डिंगच सगळ्यांच्या लक्षात राहिल्या। पुनीत बालन हे प्रसिद्ध उद्योजक येस बालन यांचे सुपुत्र आहेत। त्यासोबतच एक भारतीय उद्योजक, चित्रपट निर्माते, क्रिकेटर आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखील त्यांची ओळख आहे। आज अनेक क्षेत्रात पुनीत बालन यांचं नाव घेतलं जातं। इंडियन आर्मी सोबत मिळून त्यांनी काश्मीरी विद्यार्थ्यांसाठी 10 शाळा चालवायला घेतलेल्या आहेत। प्रत्येक महिन्यात ते या सगळ्या शाळांचा आढावा घेत असतात। मागील काही वर्षांपासून त्यांचा आणि पुण्यातील गणेशोत्सवांचा जवळचा असा संबंध राहिलेला आहे। हिंदुस्थानातील पहिला गणेशोत्सव अशी ओळख असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख देखील तेच आहेत। 2023 मध्ये काश्मीरमध्ये गणेशोत्सवाची सुरुवात देखील त्यांनीच केली होती। पुण्यात पुनीत बालन ग्रुपच्या होर्डिंग सोबत आणखी एक ऑक्सी रिचचं नाव पाहण्यात आलं। या दोघांचा काय संबंध असा प्रश्न देखील अनेकांना पडला। तर मित्रांनो, माणिकचंद ग्रुपचे रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांची मुलगी जान्हवी धारीवाल या पुनीत बालन यांच्या पत्नी आहेत। सोबतच या माणिकचंद ऑक्सिरिचचीच CMD ही आहे। त्यामुळे पुनीत बालन ग्रुप सोबत ऑक्सिरिचचे होर्डिंग पुण्यात तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळाले असतील। अनेक वर्षांपासून पुनीत बालन हे पुण्यातील विविध दहीहंडी आणि गणेशोत्सव मंडळांना आर्थिक मदत करतात। या बदल्यात या मंडळांनी देखील त्यांच्या भागात बालनच्या ऑक्सिरिच पाण्याच्या बाटल्यांचे होर्डिंग्स लावलेले आहेत। पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात जवळपास प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यात या जाहिराती लावण्यात आल्या होत्या। शहरभर लावण्यात आलेले हे फ्लेक्स अनेकदा चर्चेचा आणि सोबतच गमतीचा देखील विषय ठरलेला आहे। सोशल मीडियावर तर पुनीत बालन आणि ऑक्सिरिचच्या बाटल्यांचे अक्षरशः मीम्स व्हायरल झालेले आहेत। तर मित्रांनो, ही होती पुण्यातील प्रसिद्ध गणपती पाहायला आलेल्या लोकांना पाहायला मिळालेल्या पुनीत बालन यांच्या होर्डिंग्स बद्दलची आणि पुनीत बालन यांच्याबद्दलची देखील माहिती। तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा। सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा। लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।